झणझणीत कोल्हापुरी मटण थाळी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे पांढरा रस्सा. हा पांढरा रस्सा बनवायला खूप सोपा आहे, त्याचबरोबर तो चवीलाही खूप छान लागतो. तर आज या पांढऱ्या रस्स्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यासाठी इथे मी आधी मटण शिजवून घेते. इथे मटण शिजवून घेताना आपण हळद आणि मिठामध्ये मटण शिजवून घेत आहोत. फक्त तेल घातलेलं आहे कुकरमध्ये, तुम्ही ते बघू शकता. आणि या तेलामध्ये तेल गरम झालं की आपण सगळं मटण काढून चांगलं परतून घ्यायचं. याच्यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाही, त्याला स्वतःचं पाणी सुटू द्यायचं आणि मगच याला आपण दुसरं पाणी घालू शकतो. तर इथे बघा मी याला शिजवून घेते. तोपर्यंत आपण पांढऱ्या रश्श्याचा मसाला बघूया. तर इथे एका वाटीमध्ये 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा मी तांदूळ घेतलेले आहेत, 1 चमचा मगज बी घेतलेला आहे आणि 7 ते 8 काजू बिया घेतलेल्या आहेत. हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे चांगलं आणि 15 मिनटं याला भिजू द्यायचं. याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा खसखसही वापरू शकता. इथे मी अर्ध्या नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि हा त्याचा चव जो आपण फेकून देणार आहोत. आणि ही आपण जे पदार्थ भिजवले होते त्याची पेस्ट म्हणजे काजू आणि तांदूळ वगैरे. तर इकडे तोपर्यंत मटण छान शिजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. पाणी न घालता शिजवायचं, अगदी थोडंसं पाणी गरज वाटली तर घालायचं. आता याच्यामधला स्टॉक आपल्याला घ्यायचा आहे काढून. जितका आपल्याला पांढरा रस्सा करायचा असेल साधारण त्याच्या अर्धा किंवा 1/4 आपल्याला स्टॉक काढून घ्यायचा आहे आणि हे मटण आपल्याला असं साईडला ठेवून द्यायचं आहे. फोडणीसाठी बघा मी इथे सगळे खडे मसाले घेतलेले आहेत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहेत. त्याचबरोबर हा स्टॉक, नारळाचं दूध आणि ही पेस्ट एवढेच आपल्याला साहित्य लागणार आहेत. तर फोडणीमध्ये तेलामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि सगळे खडे मसाले घातलेले आहेत. तर याला 1-2 मिनटं चांगला फ्लेवर सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपली काजू तांदळाची पेस्ट घालायची. पेस्ट अगदी 1 मिनिटभर परतून झाली की त्याच्यामध्ये आपण लगेचच स्टॉक घालायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये नारळाचं दूध घालायचं आहे. आता नारळाचं दूध हे फाटू शकतं, त्यामुळे अगदी कमी गॅसवरती हा रस्सा हलवतच आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर पहिली उकळी फुटेपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित हलवतच शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर 5 मिनटं याला असा शिजू द्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे पांढऱ्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे. आता याला तुम्ही असाच 5 मिनटं शिजवून घेऊ शकता. हा रस्सा खूप जास्त घट्ट नसतो. तर आपला पांढरा रस्सा छान तयार झालेला आहे. याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर भुरभुरून तुम्ही सर्व करायला घेऊ शकता. रेसिपी आवडली तर लगेच चॅनल